आजोबा हे काय बांधायला लागल्यात तर आज आम्ही परडी सोडणार आहे तर आजोबा त्याचीच तयारी करायला लागल्यात। ज्यांच्या ज्यांच्या गावाजवळ नदी असते त्यांना माहिती असेल की नदीला परडी सोडावी लागते। पुरणपोळीचा नैवेद्य करून आम्ही सगळे चाललो आहोत परडी सोडायला नदीला। आणि नदीची वाट खूप छान आहे, ही बघा लाल सूर्य आणि ह्या दोघी चालल्यात फास्ट 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 गेला पुढं दोघी पण। वारं तर केवढं भयानक सुटले, वातावरण खूप मस्त झाले। संध्याकाळी आम्ही चाललोय परडी सोडायला। ह्या दोघी बघा चालल्या तर तरा 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 तरा। ही बघा नाव नदीमध्ये असता मोडल्यावरती येऊन पडला दोन्ही पण। आणि आम्ही चाललोय आता बघा, वातावरण खूप मस्त व्हिडिओ करूया नदीवर। दोघींना जरा पोज द्या इकडे बघा म्हणताना बघितला आणि आता आम्हाला सगळे बघणार मोबाईल वरती म्हणून दोघी नीट पोज दिल्या। चला आता खाली आली नदी, पुढे येऊन बाबा बांधलेली परडी घेऊन आले। नदी बघा केवढी छान दिसते, सूर्य बघा केवढा लाल झालाय। आधी नदीमधलं पाणी घेऊन घागरीत मग त्याच्यावर नारळ ठेवून पूजा करायची असते। आधी नदी जवळ जाऊन नदीच्या पाया पडली। बघा पाणी किती छान दिसायला लागले। संध्याकाळचं वातावरण, गार गार पाणी, गार वारा। संध्याकाळचं वातावरण नदीजवळ खूप मस्त असते आणि त्यावेळे तर मस्त वातावरण। ह्या बघा आल्या चुलत सासूबाई आणि आमच्या पलीकडे ठेवलेले त्यांची परडी। बरं झालं आम्ही आलो, ह्या का गाडीवर ना आलो। मग आमची तयारी चालू आहे आता। हे बघा पुरणपोळी, केळी, लिंबू, भरपूर सगळं साहित्य लागते परडीला। आणि आमच्यासोबत कित्येक जण तर तिथे परडी सोडायला आलेली होती त्यावेळेला। वातावरण तर केवढं छान वाटायला लागले। मी पण बसल्या जरा मदतीला आणि वर म्हणायला नको आजकालच्या सुनांना काय कामं नाहीत म्हणून जरा मदत करायला। हा बघा जरा पोज दे म्हणताना नाही, खाली नदीमध्ये पूजा करायला लागल्यात ह्या चुलत सासूबाई। त्यांचा पण जरा फोटो मध्ये मध्ये घ्यायला पाहिजे, नाही तर आमचा नाही घेतला। आपले तेवढे व्हिडिओ केलात आणि आमची इकडं पूजा चालू आहे। सगळं साहित्य ठेवून तयार आहे आता आमची परडी। हे बघा सूर्य पूर्ण लाल झालाय आणि कसला मस्त फोटो आलाय। तर आता पाया पडून परडी नदीत सोडणार आहेत बघा। 5 माणसं धरून परडी अशी हळूच नदीत सोडतात आणि ती वाहत 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 जाते। चालली बघा किती छान दिसायला लागले। आता ह्यांची आमच्या चुलत सासूबाईंची परडी। 5 जण पकडून व्यवस्थित नदीत नेऊन त्याला सोडून येतात। नदीवर वाहत 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 दोन्ही परड्या चालल्यात आता। आजोबा, आधीची पूर्वीची माणसं आणि आम्ही आत्ताची गोळ्या औषधावर जगणारी। दिवसभर रानात राबून संध्याकाळी परडी सोडायला येऊन। हे बघा आमच्या गल्लीतली पोरं परडी सोडायला हातभार लावल्याबद्दल आहेर टॉवेल टोपीचा आहेर करून पोज देताना। चला परडी झाली, सगळं भरून घेऊया आता।
आता आहे आमच्या चुलत सासूबाईंचा आहे टॉवेल टोपी करून दुसऱ्या वेळेला पोल देतात. ह्या काय करायला लागलात, नावाची पूजा करायला गेला तर मी चालल्या तर मला पाय घसरतात, नको म्हणायला लागलात यायला, कारण तिथून जायलाच येईना झाली. नको या लागल्यात परत आता मला नको नको म्हणत. बघा तरी पण आम्ही गेलेलो आहे. बघा हे जरा पण बघत नाहीत. ह्या चुलत सासूबाई नावाची पूजा करायला लागल्यात. नाव आपल्याला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जाते. तिला लक्ष्मी मानतात, तिची पूजा करतात, नावाची नदीची. मी पण गेले पूजा करायला. आता अगरबत्ती ओवाळूया, पाया पडून आता आम्ही परत यायला लागले सगळेजण. आणि वाट तर एवढी हे होती की पाय एवढे घसराल ते. तसंच आम्ही कडेने 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 गेलो. घोंगडं पाण्यात भिजवून नदीच्या सगळं आम्ही सामान भरून परत घरी. चला सगळं झालेलं आहे तर आम्ही सगळे आता घरी जातो आहोत. एक 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 ओळीनं चालत. वाट छोटी आहे त्याच्यामुळं. हे बघा आम्हाला जाताना काय दिसले, साप बोर्डावरून वरती चाललेला डीपीवरून त्या आणि चिकटला लाईटला आणि तिथंच मेला. तुम्हाला दिसतोय का साप? आणि ह्या सगळ्या बघायला लागल्यात नेमकं सापच आहे का, त्यांना तर दिसेनाच झालाय. असं करत करत आम्ही आता घराजवळ पोचलेलो आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा.